नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः ज्यांना शेतीमध्ये रस आहे. शेती हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण बोलणार आहोत शेतीच्या शेणाचा वापर खत म्हणून कसा करायचा याबद्दल. हे नैसर्गिक खत आपल्या पिकांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहिती आहे का, शेतीचे शेण हे एक उत्तम नैसर्गिक खत आहे जे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते. हे जमिनीतील पोषक तत्वांची पातळी वाढवते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपली जमीन खराब होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते आणि पिकांचे उत्पादन घटते. अशा वेळी शेतीचे शेण हे एक उत्तम पर्याय आहे. हे पर्यावरणास अनुकूल आहे आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. या व्हिडिओमध्ये आपण शेतीच्या शेणाचे फायदे, ते कसे वापरावे आणि त्यापासून सेंद्रिय खत कसे तयार करावे हे जाणून घेणार आहोत. हे सेंद्रिय खत तयार करणे सोपे आहे आणि आपल्या पिकांसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला जाणून घेऊया शेतीच्या शेणाचे फायदे आणि त्याचा योग्य वापर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांचा वापर हा जमिनीसाठी हानिकारक आहे. रासायनिक खते जमिनीची गुणवत्ता कमी करतात आणि पिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. ही खते जमिनीतील उपयुक्त जीवाणू नष्ट करतात आणि जमिनीची धूप होते. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. पण शेतीचे शेण हे एक नैसर्गिक सेंद्रिय खत आहे. हे खत जमिनीला पोषक तत्वे पुरवते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नसल्याने ते जमिनीला हानी पोहोचवत नाही. उलट ते जमिनीला अधिक सुपीक बनवते. उलट ते जमिनीतील उपयुक्त जीवाणू वाढवते आणि जमिनीची धूप रोखते. यामुळे जमिनीची संरचना सुधारते. शेतीच्या शेणामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते आणि जमिनीला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतात. हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते. शेतीचे शेण वापरल्याने शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळते. शेतीच्या शेणात भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब असतो. सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील एक महत्त्वाचा घटक आहे जो जमिनीची सुपीकता वाढवतो. सेंद्रिय कर्बमुळे जमिनीची भौतिक रचना सुधारते, म्हणजे जमिनीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. याशिवाय सेंद्रिय कर्बमुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंना अन्न मिळते आणि ते अधिक सक्रिय होतात. यामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते आणि पिकांना ते सहज उपलब्ध होतात. जमिनीत अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात जे जमिनीची सुपीकता राखण्यास मदत करतात. हे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यातील पोषक तत्वे पिकांना उपलब्ध करून देतात. शेतीचे शेण हे या सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम अन्न आहे. शेतीच्या शेणात असलेले पोषक घटक हे सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात आणि त्यांना अधिक सक्रिय बनवतात. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद होते आणि पिकांना अधिक प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. रासायनिक खतांचा वापर हा जमिनीसाठी हानिकारक असण्याबरोबरच पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. रासायनिक खतांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते आणि त्यातून हरितगृह वायू उत्सर्जित होतात. पण शेतीचे शेण हे एक पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक खत आहे. याच्या वापरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसतो. याशिवाय शेतीचे शेण हे एक टिकाऊ खत आहे. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता कालांतराने कमी होते, पण शेतीचे शेण वापरल्याने जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही 3 प्रमुख पोषक तत्वे आवश्यक असतात. रासायनिक खतामध्ये ही पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात, पण शेतीचे शेण हे देखील या तिन्ही पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. शेतीच्या शेणात नत्र, स्फुरद आणि पालाश हे घटक योग्य प्रमाणात असतात, जे पिकांना सहज उपलब्ध होतात. याशिवाय शेतीच्या शेणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म पोषक तत्वे देखील असतात, जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. चॅप्टर 6. शेतीचे शेण वापरण्याचे अनेक मार्ग आहेत जे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. सर्वात सोपा मार्ग म्हणजे शेतीचे सुकवलेले थेट जमिनीवर पसरवणे. पेरणीपूर्वी शेण मातीमध्ये मिसळून घेतल्यास पिकांना त्याचा जास्त फायदा होतो. शेण जमिनीत मिसळल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते आणि माती सुपीक होते आणि पिकांना आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे
पिके निरोगी वाढतात. चॅप्टर 7 शेरीच्या शेणापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करता येते. यासाठी शेरीचे शेण, गवत, पालापाचोळा, शेणखत आणि ओलसर माती यांचे मिश्रण करून एका खड्ड्यात किंवा कुंप्यामध्ये साठवावे. हे मिश्रण नियमितपणे ओलसर ठेवावे आणि दर 2-3 आठवड्यांनी उलटून टाकावे. असे केल्याने 2-3 महिन्यांत शेणखतापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. हे खत नांगरणीच्या वेळी किंवा रोप लावताना वापरता येते. चॅप्टर 8 शेरीच्या शेणापासून द्रवखत देखील तयार करता येते. यासाठी एका ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात शेरीचे शेण मिसळावे. हे मिश्रण 5-7 दिवस तसेच राहू द्यावे. दररोज हे मिश्रण डवरून काढावे. 5-7 दिवसांनी हे द्रवखत वापरण्यास तयार होते. हे खत झाडांना फवारणी करण्यासाठी किंवा मुलांना देण्यासाठी वापरता येते. औत्रो तर मित्रांनो, आज आपण पाहिले की शेरीचे शेण हे किती उपयुक्त आहे. हे शेण आपल्या जमिनीला नैसर्गिक पोषण देऊन तिची सुपीकता वाढवते. यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. रासायनिक खतांचा वापर कमी करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. रासायनिक खतामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते आणि प्रदूषण वाढते. आपण शेरीच्या शेणाचा वापर करून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. हे शेण नैसर्गिक असल्यामुळे जमिनीला कोणताही अपाय होत नाही आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. शेरीचे शेण वापरल्याने जमिनीतील सजीवांची संख्या वाढते आणि पर्यावरण संतुलित राहते. जर तुम्हाला शेरीच्या शेणाचा वापर करून सेंद्रिय खत तयार करण्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला शेणखतापासून विविध प्रकारची सेंद्रिय खते तयार करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग सांगेन. मी तुम्हाला शेणखतापासून विविध प्रकारची सेंद्रिय खते तयार करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग सांगेन. हे खते वापरून तुम्ही तुमच्या पिकांची गुणवत्ता वाढवू शकता. चला तर मग आपण सर्वजण मिळून नैसर्गिक शेतीचा अवलंब करूया. नैसर्गिक शेतीमुळे आपले आरोग्य चांगले राहील आणि पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आपल्या जमिनीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करूया. चला एकतर येऊन निसर्गाशी मैत्री करूया.